3 एक्सरसाइज दाखवते। हे आर्म फॅट। आता ना 6:15 वाजलेले आहे। चला आता वॉकिंग करणे येते मी। हे बघा काकडी घेतलेले आहे आणि हे मल्टीग्रेन रोटी आहे, म्हणजे की भाकरी म्हणा रोटी म्हणा। हे बघा आत्ता ना सकाळचा 6 वाजलेला आहे आणि हे बघा मी 1 ग्लास पाणीमध्ये ना एक इंच ना सिनेमन स्टिक ना भिजून ठेवली होती, ते पाणी प्यायला लागले मी। चला आता मी ब्रेकफास्ट करून घेते आणि मी ब्रेकफास्टमध्ये घेणार आहे पीनट बटर सँडविच। हे बघा पीनट ब्रेड हे मीच केलेली आहे। हे डब्बा फक्त रेडीमेड आहे। हे ना रात्रीच मीच करून ठेवलेले आहे बघा, अर्धा किलो पीनट। ह्याचा पण मी रेसिपी देणार आहे। हे बघा किती छान झालं हे बघा। हे बघा आता खाऊन घेते मी ब्रेड। खूपच टेस्टी आहे। घरातच मी असं पीनट बटर बनवलेलं मस्त, म्हणजे की बाहेरचं पण असं छान नसतं असं बघितलं तर। ते तर खूप ऑइल असं दिसतं। चला मग आता पहिला ब्रेकफास्ट करून घेते, मग नंतर भेटूया। 2:30 झालेले आहे, जेवण करून घेते। हे बघा माझ्या जेवणमध्ये काय काय आहे। हे बघा काकडी घेतलेले आहे आणि हे मल्टीग्रेन रोटी आहे, म्हणजे की भाकरी म्हणा रोटी म्हणा। हे बघा एकच घेतलेलं आहे। फ्लावरची भाजी आहे, हे डाळीची आमटी आहे, सगळं डाळ मिक्स आहे। आणि हे एक ना प्रोटीनसाठी म्हणून एक ऑमलेट करून घेतलेलं आहे। बघा आपण प्रत्येक मीलमध्ये म्हणजे की 3 मील आहे, 3 आपण जेवतो आणि त्याच्यामध्ये 1 मीलमध्ये तरी तुम्ही प्रोटीन घ्याच। मतलब की ऑमलेट असू दे, पनीर असू दे, सोया असू दे, चिकन असू दे, तुम्हाला कसलं आवडतं तुमचे प्रमाणे, तुम्हाला काय भेटतं त्याच्याप्रमाणे, म्हणजे की हेच पाहिजे असं नाही आहे। तुम्ही सोया असतं ना सोयाबीन, ते पण वापरू शकता। त्याबद्दल 1 मीलमध्ये तरी तुम्ही प्रोटीन घ्याच, म्हणजे ते वेट लॉसमध्ये ना खूप म्हणजे खूपच आपले बेनिफिट आहे त्याचे। चला आता मी हे ना जेवण करून घेते पटकन। हे बघा आणि एकदा तुम्हाला सांगते, कधी पण तुम्ही कुठलं पण ब्रेकफास्ट लंच काय पण असू दे, कधी पण तुम्ही जेवताना ना प्लीज स्लो करून मध्ये की स्लो चावत जेवा। त्याच्याप्रमाणे तुमचं पोट पण भरतं, त्याबद्दल तुम्ही जास्त जेवण म्हणजे की तुम्ही परत एकदा घेत पण नाही। तुम्ही स्लो खाल्लं ना त्याचं हे बेनिफिट आहे बघा। स्लो खावा, एकच भाकरी। तुम्ही ना मन घट्ट करायला पाहिजे, मला वेट लॉस करायचं आहे, मला अजून घ्यायचं नाही आहे असं। आणि पाणी भरपूर प्या। आता बघा माझं जेवण पण सगळं झालेलं आहे। आता थोडं वेळ बसते तर बघते, आता 1 तास ना झोपते। बाकीचं अजून खूप काम आहे। एक तरी माझं ना हे वेट लॉसमध्ये माझं ना झोप ना कंप्लीट व्हायला तयार नाही आहे। त्यामध्ये की आफ्टरऑल ना 7-8 तास तरी झोपायला पाहिजे। 8 तास सोडा, मला 7 तास पण माझं झोप हे होईल। 5:15 वाजलेलं आहे आणि मी काही झोपली पण नाही, काय नाही। मी 3 ते 4 वाजेपर्यंत ना माझे थोडे व्हिडिओ एडिटिंग करायचे होते, शॉर्ट व्हिडिओ। त्यालाच माझा 1 तास, म्हणजे की 4-5 व्हिडिओ होते माझे आधीचे, ते एडिटिंग केली, त्याचंच 1 तास गेलं। मग त्याच्यानंतर 4 वाजले। 4 वाजल्यानंतर काय झोपायचं, मग म्हटलं की थोडंसं एक्सरसाइज करूया। मग मला काय येत होतं ना आधीच्या, म्हणजे की फुल, म्हणजे की एक बॉडीचं पार्ट नाही, फुल बॉडी वर्कआउट, म्हणजे की 1 एक्सरसाइज ना एकच टाईम रिपीट नाही आहे तसलं। मी ना एक्सरसाइजमध्ये की 1 तास बघा बरोबर 4 ते 5 मी एक्सरसाइज केली। लेकिन मी काय शूट घेतली नाही, क्योंकि ते शूट घ्यायचं ना खूप डिफिकल्ट वाटतं एकटीला। आणि एक तरी कसं गुडिया झोपलेली आहे अजून, नाहीतर मी थोडं बहुत शूट घेतली असती आहे। मग तिला उगीच डिस्टर्ब कशाला करायचं म्हणून ना, मग परत ती उठली तर ना, मला कालचा व्हिडिओ बघितला असता तुम्हाला माहीत असणार किती मध्ये येते। मी की झोपू दे असं केली। तरी पण कसं मी ना रात्री तुम्हाला एक ना, म्हणजे की एक बॉडी पार्टचं, म्हणजे कसं आर्मचं कसं म्हणजे की आर्मचं कसं फॅट लॉस करायचं आहे, नाहीतर चेस्टचा, ॲब्डोमेन्स, लोअर बॉडी, मी ते ना प्रत्येक ना 3-3 एक्सरसाइज तुम्हाला दाखवते।
लास्टला. आता मी माझं ग्रीन टी करून घेतलेलं आहे, एक ॲपल कापून घेतलं आहे. चला आता खाऊन घेते मी. आत्ता ना 6:15 वाजलेले आहे. चला आता वॉकिंग करणे येते मी. तुम्ही पण चला माझ्यासोबत, दाखवते तुम्हाला. बरोबर 7:20 झाले. आत्ता जस्ट घरी येऊन पोचले बघा. बरोबर 1 तास फिरून असं बिल तर फिरायचं माझं खूप आहे. आत्ता 1 तास, परत ह्यांना स्कूलला घेऊन येते ते एक अर्धा तास, बरोबर 1.5 तास माझा डेलीचं वॉकिंग बघा. आता सुरुवात आहे ना, खूप पाय वगैरे दुखायला लागले. तरी पण मी काय स्टॉप करणार नाही आहे. 21 डेज त्याच्यानंतर पण मी चालूच ठेवणार, लेकिन हे 21 डेज तरी करायचंच आहे मला. चला आता पटकन काहीतरी खाऊन घेते. जेवणमध्ये पण हेच करून घेतले सँडविच, ज्याच्यामध्ये पीनट बटर आणि बनाना. दिस इज माय फेवरेट. आणि कसं ते काहीतरी दुसरं करायचं म्हणजे तर ना, तर एवढं वेळ नाही आहे आणि मला कसं 8च्या आतमध्येच खायला पाहिजे. आता बघा 8:30 वाजलेले आहे आणि आता मी थोडंसं 3 एक्सरसाइज दाखवते. हे आर्म फॅटचं काय म्हणतात ग मराठीमध्ये, हे काय म्हणतात, हे बघा हे आर्म फॅट. ह्याच्याबद्दल मी 3 एक्सरसाइज करते. ते एक्सरसाइज आहे ना, एक सेट 2 वेळा करायला पाहिजे. एक एक्सरसाइज ना 30 टाइम्स ना 2 वेळा करायला पाहिजे. चला आता पहिला एक्सरसाइज दाखवते बघा. सिंपल असं थांबा आणि जस्ट असं हात फिरवायचा, असं गोल 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 गोल. एकदा असं करायचं. त्याच्यानंतर 50 टाइम्स तुम्ही बघा, 50 टाइम्स करा, 100 टाइम्स करा, ते तुमची मर्जी. असं पहिलं असं झालं तर परत उलटं फिरवायचं असं करून. हे बघा असं. हे एक्सरसाइजने पण ना आर्म फॅट ना कमी होते बघा. हे तुम्ही ट्राय करून बघा. आता दुसरा एक्सरसाइज बघा, हे पण सिंपलच आहे बघा. काय त्याच्यामध्ये जास्त वर्कआउट नाही, काय नाही. कोण पण किती पण वजन असू दे, किती पण हेवी असू दे, बॉडी सगळ्यांना करायला जमतं बघा. सेकंड एक्सरसाइज, असं स्ट्रेट थांबा, पायामध्ये जरासं गॅप ठेवा आणि हे बघा, हात वरती, नंतर परत दुसरा हात वरती. असं तुम्हाला किती जमते बघा तेवढं करा. 20 टाइम्स, 30 टाइम्स. एकदा 20 टाइम्स करा, नंतर थोडंसं रेस्ट घ्या, एक 5 सेकंडचं. त्याच्यानंतर परत 20 टाइम्स करा. एक्सरसाइज बघा. जस्ट असं जरासं बॉडी बेंड करायचं. हे हात असं आहे ना, जस्ट पाठीमध्ये घेऊन जायचं असं. जस्ट बघा, बॉडी बेंड करायचं आणि हे हात तुम्हाला किती जमते ना तसं तुम्ही करा. आणि फक्त डेली मग 10 टाइम्स ना वाढवत जाईल. आता मी ना माझ्या नाईट ड्रिंकसाठी हे बघा, परवा दिवशी कसं केलं तसंच, मतलब की 1 चमचा जिरा, 1 चमचा अजवाईन. आज ह्याच्यामध्ये ना मी दालचिनी 1 तुकडा घातलेलीच्या पावडर. आणि आता मी हे बघा झालेलं आहे, गाळून घेते. आणि हे बघा हाफ लेमन हे करते मी. पील आहे ना लेमनचं साल, ते पण आहे बघा ते. आता मी माझं नाईट ड्रिंक पिऊन घेते. होय ना, ही म्हणजे हिचा अर्थ काय माहित आहे तुम्हाला. मी ना दिवसाला 2 ग्रीन टी पिली, मध्ये एकदा ब्लॅक कॉफी पिली, तर ही म्हणते की किती ड्रिंक पितीस तू. हाच होता माझा डे 3 21 हार्ट चॅलेंज. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला आता उद्या भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला उद्या भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.